मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हे पहा, ब्लाउजची उंची मी इथे 14.5 घेतलेली आहे। इथे पूर्ण शोल्डर मी इथे 6 टाकलेला आहे। मुंड्याचं मार्किंग सुद्धा मी 6 वरती करून घेतलेलं आहे आणि पूर्ण घडी ही मी 10.5 टाकलेली आहे। आता इथे काय करायचं आहे, खालून गळा आपला 4 तयार आहे, ते इथे 1 इंच वाढून म्हणजे मी इथे 5 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे मी 4 तयार आहे, तर मी 5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, 1 इंच इथे मी वाढून घेतलेला आहे। गळा रुंदी इथे मी 2.5 ठेवणार आहे। 2.5 वरती मार्किंग करून घेते। खालीपर्यंत मी 2.5 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। हे पहा, इथपर्यंत हे 2.5 वरती मार्किंग करून घेतलं। आता हे पहा, इथे बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने मी आखून घेतलं। हे पहा, इथे मी दुसऱ्या खडूने मार्किंग करते म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल। हे पहा, अशा पद्धतीने मी हा चौकोन करून घेतलेला आहे सर्वात आधी। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, 1 इंच सोडून गळ्याचा आकार द्यायचा आहे। कोणती डिझाइन तुम्ही टाका, 1 इंच खाली मार्किंग करून घ्या। इथून खाली 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। आपल्याला हे पहा, मटके गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे। हे पहा, अशा पद्धतीने थोडासा बाहेर आला तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। हे पहा, इथे बघू शकता 1 इंच बाहेर आलेला आहे। असा गळ्याचा आकार द्यायचा असेल तर 1 इंच बाहेर आला तरी सुद्धा चालतो, म्हणजे तो दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो। हे पहा, बरोबर आपल्या इथे 1 इंच थोडासा बाहेर आलेला आहे। आता हा डिझाइन मध्ये आपण कट करून घ्यायचा आहे। आपल्याला हे मार्किंग केलेलं हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता, हे पहा, अशा पद्धतीने हा आकार इथे कट झालेला आहे। हे पहा, हा ब्लाउज पीस आहे, बघू शकता। आता ह्याच्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जर तुम्हाला डायरेक्टली शिलाई नसेल मारता येत तर हे पहा, सर्वात आधी तुम्ही टाचण्या लावून घ्या आणि नंतर शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। हे पहा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून ह्या आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। इथे व्यवस्थित प्लेन करत करत आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता हा आकार आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून पलटी केल्याच्या नंतर आकार सुद्धा आपला तिथे व्यवस्थित येऊन जातो। हे पहा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता इथे छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल, पलटी करताना आपल्याला ते सोपं जाईल। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तर आपलं जास्त कट होणार नाही, याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आता इथे हे आतल्या बाजूने आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे। पहा, हे पूर्ण व्यवस्थित करून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। आता व्यवस्थित कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे काय करायचं, हे पहा, इथे खालच्या बाजूला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, इथे खालच्या बाजूला आणि इकडच्या बाजूने सुद्धा पूर्ण ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिल्लक जेवढा कपडा असेल तो आपल्याला इथे कट करायचा आहे। आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे।
आता इथे लेस लावून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. आता इथे बरोबर मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर व्यवस्थित असं पकडून. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून ह्या बाजूने इकडच्या बाजूला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथून ह्या गळ्यापासून इकडच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. इथं सुद्धा ही लाईन मारली ना, त्या लाईनीच्या इकडे सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या लाईनीच्या पलीकडे सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडून सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या आकारामध्ये. हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन इथे तयार होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे पहा, असं हे आपण मार्किंग केलेलं एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आपला आकार सुद्धा तिथं व्यवस्थित येऊन जातो. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता इथून काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे इकडून सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. हे मार्किंग एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथून घेऊन हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हा मी कपडा घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीचा. हे पहा इथे असा 10 इंच घेतलेला आहे आणि इकडून असा हा 5 इंच घेतलेला आहे. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे हे पहा अशा पद्धतीने हे इथून हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि पूर्ण हा कपडा आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे कोपरे इथे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आता इथे हे पहा अशा पद्धतीची घडी करून घ्या आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे मध्यावरती एक मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा छोट्या छोट्या चुन्या टाकत आपल्याला अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे करून. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी मार्किंग करायला फक्त विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने. इथं व्यवस्थित आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा हे बटन अशा पद्धतीचं इथे मध्यभागी बरोबर लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित पूर्ण ते पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ते पॅक करायचं आहे. हे पहा आता इथे काय करायचं आहे, आपल्याला छोटे छोटे लटकन तयार करायचे आहेत. हे पहा हे इथे मी कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता हे ठेवून मी अशा पद्धतीने ह्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित कट करते. हे पहा सेमच घ्यायचं आहे कट करून व्यवस्थित चौकोन आपल्याला कपडा इथे घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत.
आता इथे हे पहा, आकारामध्ये आपल्याला व्यवस्थित दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित ही लेस लावून घ्यायची आहे। हे पहा, आता हे लटकन तयार झालेले इथे मध्यभागी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहे। जेवढे आपल्याला खाली लागतील तेवढे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे। बरोबर इथे मार्किंग केलेलं आपण मध्यभागी बरोबर व्यवस्थित जेवढे तुम्हाला खाली आवडतील त्या आवडीनुसार तुम्ही इथे लावू शकता। आता हे तयार केलेले आपण डिझाईन हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती लावून घ्यायची आहे। हे पहा, एकदम व्यवस्थित आपल्याला इथे पॅक सुद्धा करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी लावून घ्या। हे पहा, दिसायला सुद्धा ते इतकं सुंदर दिसणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने ते व्यवस्थित इथे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, ते व्यवस्थित एकदम व्यवस्थित पॅक सुद्धा झालेला आहे आणि दोरा तोडायचा आहे आपल्याला, थोडासा वरतीच तोडायचा आहे, जास्त पण असा जवळ तोडू नका। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ते पॅक सुद्धा झालेलं आहे। हे पहा, बघू शकता इथे बरोबर हे मार्किंग आहे मध्याचं, तिथे व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते मध्यभागी आलं ना व्यवस्थित, दिसायला सुद्धा ते खूप व्यवस्थित दिसतं। आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत। आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्या। हे पहा, बघू शकता, हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आता ही नॉड आपल्याला मध्यभागी ठेवून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आणि इथे एक व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा, आता हे थोडंसं कट करून घ्या अशा पद्धतीने। हे पहा, आता हे सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे सुंदर असे लटकन सुद्धा आपले तयार होतात। हे पहा, बघू शकता इथे, हे पहा, अशा पद्धतीने हे दुसरं सुद्धा लटकन त्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे। इथे आपल्याला हे पहा असं समोरासमोर ठेवा, लटकन लावून घ्यायचे आहेत आपल्याला। हे पहा, जास्त असं वरती पण लावू नका। हे पहा, इथे लावून घ्यायचे आहेत समोरासमोर, असं मार्किंग करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे पाठीला टक्स टाकायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने पकडून दोन्ही बाजूंना आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे बघू शकता सुंदर अशी ब्लाउज डिझाईन आपली तयार झालेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे लटकन सुद्धा तयार करून घेतलेले आहेत। खालच्या बाजूला सुद्धा आपण लटकन तयार करून घेतलेले आहेत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकार सुद्धा बघू शकता खूप आपला इथे व्यवस्थित आलेला आहे गळ्याचा। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।